स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आमचं अचानक ठरलं की आपण छत्रपती संभाजीनगर फिरायला जाऊया। तर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही तो प्लॅन इम्प्लिमेंट पण केला। तर इथे आम्ही निघालो आहे, आम्ही समृद्धी हायवेने जाणार आहोत। आमच्या इथून छत्रपती संभाजीनगरला समृद्धी हायवेने जायला आम्हाला तरी 3 तास लागले। तर इथे आम्ही नाश्ता करायला थांबलो एका ठिकाणी आणि इथे यांनी वडापाव वगैरे घेतलेलं। मी तर काही खात नाही तसं जास्त, त्याच्यामुळे आणि मला भूक पण नव्हती, त्याच्यामुळे मी काही घेतलं नव्हतं। तर आम्ही आता निघालो आहे नाश्ता करून आणि मम्मीचा नाश्ता अजून संपतच नाही आहे आणि ईशा इथे एकटीच बडबडते। तर आम्ही आता आहोत कुठे, आपण सिन्नरच्या पुढे येत ना आम्ही आधी हा हॉटेल बघितला होता पण अवेलेबलच नाही आहेत रूम, म्हणून आम्ही दुसऱ्या हॉटेलला चाललो आहे आता। तर आम्ही इथे या हॉटेलमध्ये आम्ही राहणार आहोत 2 दिवसांसाठी आणि इथे गाडी आहे आपली। आता आम्ही चाललो आहे रूममध्ये। तर ही आमची आहे रूम। अशीच आम्ही अजून एक रूम घेतली, म्हणजे टोटल आम्ही 2 रूम घेतल्यात। आणि हे आहे वॉशरूम। ही आहे आमची 2nd नंबरची रूम। तर आम्ही आता सगळेजण चाललो जेवायला। रात्रीचे 8:30 वाजून गेलेत आणि इथे प्रचंड थंडी आहे। आम्ही जेवायला चाललोय आणि शुभमने जेवण स्टार्ट केले आहे। शुभू इथे बघ, दात दाखवतो। यांची ऑर्डर अजून यायची आहे आमची आली लवकर। गुड मॉर्निंग। तर आज आहे आमचा छत्रपती संभाजीनगरमधला पहिला दिवस आणि आम्ही आज जात आहोत अजिंठा लेणी पहावयास आणि त्यानंतर आम्ही वेरूळलाही जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगर शहरात जेवढे काही टुरिस्ट प्लेसेस आहेत तिथेही आम्ही जाणार आहोत। तर अजिंठा लेणी बघतानाच आम्हाला खूप वेळ गेला आमचा, म्हणजे जवळपास दुपारच झाली तिकडे। आम्ही तिकडनं दुपारूनच निघालो, त्याच्यामुळे तुम्हाला आधी जो आम्ही प्लॅन सांगितलेला तो की आमचा एक्झिक्यूट झाला नाही। तर त्याच्याऐवजी आम्ही फर्स्ट डेला अजिंठा लेणी आणि भद्रा मारुतीचं मंदिर आणि घृष्णेश्वर जे मंदिर आहे ते आम्ही व्हिजिट केलं। तर फर्स्ट डेला आम्ही एवढंच केलं। तर सध्या आम्ही इथे अजिंठाला आहोत। इथे बस येते आपल्याला पिकअप आणि ड्रॉप पण इथेच करते, पिकअप आणि ड्रॉप करायला। तर जाताना तर आम्ही शिवशाहीने AC बसने गेलो, पण येताना मात्र आम्हाला नॉर्मल बसनेच यावं लागलं। तर हा पण एक चांगला एक्सपिरियन्स होता। आम्ही तर बसमध्ये जास्त बसतच नाही कारण गाडी आहे, पण आता खूप दिवसानंतर आम्ही बसलो आणि अजिंठा लेणी ना खूप वरती आहेत, तर त्याच्यामुळे 3-4 किलोमीटर ते बसने आपल्याला सोडतात। तिकीट काढतायत आणि ही वेटिंग एरिया आहे।
ही केव नंबर 2 आहे. इथे एकूण 30 केव्स आहेत. आम्ही त्यातले 2च बघितलेत अजून. हे तुम्ही बघू शकता किती मोठे आहे. ही आहे पुढची. इथे आतमधली रूम आहे. आम्ही फर्स्ट फ्लोअरला आहोत. तर वरती खूप मधमाशा असल्यामुळे त्यांनी पुढच्या गुफा सगळ्या बंद केल्या. तर आम्ही अर्ध्या गुफा बघितल्या आणि खाली उतरतोय आता. इकडे बसेस आलेल्या. तर आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही चाललोय नाश्ता करायला, कारण दुपारचे 2 वाजलेत. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्हाला अजिंठ्यालाच खूप वेळ झाला, म्हणून मग आम्ही आता भद्रा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी आलोय. घेतलं ना मंदिरात देवाला कळतं आल्यात माझ्या दर्शनाला. इकडे दोन का माशा पण येतील. तर भद्रा मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही घृष्णेश्वर मंदिराकडे गेलो. आणि ते जे स्थळं आहेत ना ते खूप जवळजवळ असल्यामुळे आम्हाला एकाच दिवशी एवढी स्थळं करणं, म्हणजेच आम्ही 3च केली, पण आम्हाला ते शक्य झालं. तर इथे खूप गर्दी होती. ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामुळे प्रचंड गर्दी होती. आम्ही जवळपास तिथे 1.5 ते 2 तास आम्ही लाईनीतच उभे होतो. तिथे जागा पण नव्हती बसायला वगैरे, तर आम्ही डायरेक्ट खालीच बसून घेतलेलं. तर खूप छान आहे मंदिर. आम्हाला सगळ्यांना फार आवडलं. दर्शन करून एकदम प्रसन्न वाटलं. आणि मग त्यानंतर आम्ही आमच्या रूमवरती गेलो, जेवलो वगैरे, फ्रेश झालो आणि झोपलो. तर फर्स्ट डेला आम्ही एवढंच हे 3 स्थळंच आम्ही विजिट केले. नेक्स्ट डेला आम्ही जरा जास्त स्थळं विजिट केले, तर त्याचा नेक्स्ट व्लॉग येईल तर तोही तुम्ही बघायला विसरू नका. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला आमचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.